sir. How are you? How are you feeling? Which beach is the best? That one or this one? I think this one because there is so much of crowds. Yeah, people, there was sand. no one. Yes. Punekar knows what is this. Hey guys, I'm from Pune. You want to enjoy vlogs? Bro, what is your name, bro? My name is Ayush Raut, bro. Okay. Where are you from? I'm from Pune as well. Yeah, bro, I'm also from Pune. Where? Wagoli. Yeah, bro, I'm from Hadapsar. Oh. Nice to meet you, brother. Hi, nice to meet you. Yeah, bro, from Hadapsar. Where? Bro, I stay near JSPM. Hi guys. Hi, I am Parvez from Pune. From Pune. We are also from Pune. तो व्लॉगर का गया? यहाँ पे कपड़े बहुत अच्छे हैं, अगर आपको लेना है तो आप ले सकते हो सब। ये हमारे अनुराग भाई नेवी वाले, मर्चेंट नेवी सॉरी, माय बैड। ये हमारे दाऊद भाई। Hi, hello. How are you? वो वाले दाऊद नहीं है, ये दूसरे वाले दाऊद है। ब्यूटी Hi. एंड द बीस्ट विदाउट मेकअप ब्यूटी। ये हमारे टीएल सर है, सुभाष सर, और मैं फ्रेंड हूँ। निशा मैडम, कोलीग। And I am the owner of the channel. And this is co-owner for the channel. And this is सुषमा पुरी। अभी चिन्ने मस्त पनीर निकालेले, रगड़ा अंडा बुर्जी। परवेज अन्ना एंड दिस इज हैंडसम बॉय। अभी हम देखते हैं, पहले हम गए थे, कहाँ गए थे? हरिहरेश्वर, राइट? हाँ, अभी हम गए थे हरिहरेश्वर और अभी हम हैं दिव्यगर में। सो अभी हम देखते हैं ये अच्छा है या फिर वो अच्छा है। मित्रांनो, आपण इथं आलेलो आहे दिवेगार बीचवरती. इथल्या ज्या लाटा आहेत ना, म्हणजे जे आम्ही गेलो होतो काल हरिहरेश्वरला, तिथल्या लाटा एवढ्या काही जोरात नव्हत्या. इथे आता एवढ्या जोरात मोठ्या लाटा येत आहेत ना, म्हणजे इथं किनारा आहे आणि इथे आपण, पण इथे बघा गुडघ्या एवढ्याला पाणी लागतं आणि वरून माझी हाईट खूप जास्त आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज संडे आणि काल सॅटर्डेला आपण गेलो होतो हरिहरेश्वर बीचवरती. तिथं आपण खूप साऱ्या 2-3 राईड केल्या आणि तो बीच पाहिला. नंतर रात्री आम्ही तिथं स्टे केलं आणि आज आम्ही आलो होतो दिव्यागार बीचवरती. आणि इथं खूप गर्दी, म्हणजे तिथे एवढी काय जास्त गर्दी नव्हती, पब्लिक नव्हती आणि मस्त असा बीच होता तो. हा पण बीच एक नंबर आहे, पण इथे ना पाणी जे आहे ना ते रेतीमुळे खूप असं खराब वाटत आहे. बाकी इथं एवढ्या जोरजोरात लाटा येतात ना, ते लाटा पण मी तुम्हाला दाखवेल. आणि हा बघा पूर्ण व्ह्यू असा येतो, म्हणजे पूर्ण सुंदर आहे. मस्त लाटा बघा किती जोरात येत आहे. हे पहिले जे आहे ते तळपायापर्यंत पाणी वाटतं, परत गुडघ्यापर्यंत लाटा आहे बघा. काल आपण थांबलो होतो हरिहरेश्वर बीच जो आहे तिथे थांबलो होतो, म्हणजे काल तो बीच पाहिला आपण. आणि म्हणजे तिथं आपण राईड्स वगैरे पण केल्या 2-3. आणि मग काल रात्री तिथेच आपण स्टे केलं, तिथं जेवण वगैरे केलं. आणि सकाळी उठून आज आपण आलो आता इथे दिवेगार बीचवरती. तर हा बघा किती मोठ्या लाटा आहेत, तर तुम्ही व्ह्यू पाहू शकता. तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणता बीच चांगला वाटतोय ते नक्की मला खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही हरिहरेश्वरचा जो बीचचा जो व्हिडिओ आहे तो जर नसेल पाहिला तर तो पहिले व्हिडिओ पाहून घ्या, तो पण खूप मस्त व्हिडिओ झालेला आहे. आणि हा दिवेगार बीच. मेन प्लॅन आमचा असा होता दिवेगारला यायचा, पण पहिले आम्ही हरिहरेश्वरला गेलो, तिथं आम्ही हे करून मग आता आम्ही दुसऱ्या दिवशी दिवेगारला आलो.
विवेकाच्या लाटा खरंच खूप मोठ्या मोठ्या आहेत. आपण थोडंसं अजून आतमध्ये जायचं ट्राय करूया. खरंच खूप रिस्की आतमध्ये जायचं, पण आपण थोडंसं आतमध्ये जाऊन ट्राय करूया. आपण कुठपर्यंत आतमध्ये जाऊ शकतो. ते लोक बघा तिथं लांबपर्यंत गेलेले आहेत. तर आपण एक काय बोलतात काळजीपूर्वक तिथपर्यंत आपल्याला वाटतंय ते तिथपर्यंत आपण आतमध्ये जाऊया. जास्त आतमध्ये जाणं पण नाही का सेफ नाही आहे. उगाच तरीच नको व्हिडिओच्या नादामध्ये. बघूया आपण किती आतमध्ये जात आहे ते. हा इथं किनारा आहे, जास्त दूर नाही आहे, पण हा खूप खोल आहे समुद्र. म्हणजे कालचा जो समुद्र होता ना, हरिहरेश्वर जो होता ना, ते एवढ्या याच्या डिस्टन्समध्ये आलं एवढा खोल नव्हता जात. पण हा तुम्ही बघू शकता पूर्ण गुडघ्यापर्यंत येते पाणी. चला थोडंसं आत जाऊया. पाण्याचा फ्लो एवढा जोरात आहे तर पाय पण नाही उचलत ते. हे बघा याला येणाऱ्या लाटा. कपडे ओले होत आहेत मित्रांनो. लाटा असे येत आहेत आणि पाणी नंतर आय थिंक इकडे उतार आहे आता. लाटा इकडे येतात पण पाणी नंतर जेव्हा लाट कमी होते तेव्हा असं इकडे जातं. ते कारण नाही माहिती, कारण लाटा जेव्हा ते परत जायला पाहिजे. पण इकडे आय थिंक उतार आहे त्यामुळं पाणी वाढते मित्रांनो. पाणी फार गुडघ्याच्या वरती आले आता. लाटा खरंच खूप जोर जोरात येत आहेत. आतमध्येपर्यंत कोणच नाही आहे. इकडे बघा तुम्ही, मी ज्या लाईनमध्ये आहे त्या लाईनपर्यंत इकडं कोणच नाही आहे. मी एकटाच घुसलो एवढ्यामध्ये. अजून 2-4 पावलं पुढे जाऊन बघूयात आपण. नाही मित्रांनो, पुढे जाणं खरंच रिस्की आहे. खूप जास्त फास्ट वेव येतात यार. ओढून घेऊन चालल्यासारखं जातात. ही वेव आणि जाताना तिकडे ओढण्यासारखं ओढतात. रेती अशी ना खाली एका जागी थांबलं ना खाली खाली घेऊन जाते. खाली खाली दबल्यासारखं वाटतं. चला खरंच हवं. हे बघ पाणी ओढतंय तिकडे. चला मित्रांनो निघूयात आपण आता बीचच्या बाहेर. आपले माजिद सर थांबलेले. माजिद सरांकडून आपण रिव्ह्यू घेऊयात. एक सेकंड कॅमेरा सरळ करू द्यात. कशाबद्दल रिव्ह्यू पाहिजे? कोणता वाला बीच तुम्हाला बरा वाटला? हा वाला बरा वाटला, कारण की इथे हो, कारण की तिथे सगळं ओपन होतं. इथे काही तर सगळं हरियाली येते, ग्रीनरी आहे खूप सारी, नेचर व्ह्यू. तुमचं काय म्हणणं आहे भाऊ याच्यावर? हिंदी में भी आप बात कर सकते हैं. लय भारी वाटला मला. हे जरुरी आहे. पॅटर्न नाही होतं पण. काय नव्हतं पॅटर्न? हो. आणि तुम्ही ती काहीतरी इलेक्ट्रिक बाईकची राईड केली, ती राईड कशी वाटली? नंबर वाटली मला. पण तुम्हाला बाहेरूनच फिरवलं, एड्यात काढल्यासारखं काढलं? नाही नाही, गेले होते मी आतमध्ये. तसं काही नाही. पाणीने त्यांना बाहेर फेकून दिलं परत. ते म्हणते घाण वस्तू आम्ही ठेवत नाही, पाणी म्हणतं त्यामुळे फेकून दिलं. रात्री फेकतात, ह्याला दिवसात फेकून दिलं.
ओके आदेश भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? हा दिवेघर बीच चांगलं आहे पण जरा पाणी थोडं घाण आहे. कालचा बेस्ट होता की बेस्ट होता? हरिहरेश्वरचं पण चांगलं आहे, तिथं पाणी चांगलं आहे आणि तिथे बोटिंग राईड्स पूर्ण आत म्हणजे आत घेऊन जातात. इथे बोटिंग राईड्स फक्त कडेकडेने घेऊन जायला लागलेत. कारण सर इथं खूप मोठ्या मोठ्या व्यवस्थित आहेत ना, तुम्ही जाल ना त्याच्यासोबतच वाहून. नहीं ते वो कैसे दिख रही है? गेले होते पकडून आणलं ठीक आहे. इथे दाऊद भाई पे अंदर चले गए थे. इथे व्ह्यू वगैरे चांगले आहेत. ओके येऊ शकता तुम्ही पण एकदा विजिट करून जा, एन्जॉय करा. ठीक आहे. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युबल फीडबॅक. थँक्यू.